तर आज माझी सिस्टर रांगोळी काढत होती, तर मला म्हटली थोडी मदत कर की. तर लाडक्या बहिणीने हुकूम दिला म्हटल्या मदत तर करायलाच पाहिजे. मदत करा काय नाही हो, पण मोठा विषय असा होता की मला रांगोळीच काढता येत नव्हती. तर म्हटलं बघूया तर एकदा ट्राय करून. तर जमलं तर जमलं. तर आम्हाला पहिले काढून घ्यायचं होतं रांगोळीचे चित्र. तर इतक्यात काढा घेतोय तोवर आला माझा चुलत भाऊ, सगळ्यात मोठा भाऊ, सगळ्यांचा दादा. बरं झालं म्हटलं दादा आलास. म्हणलो मला तरी कुठे चित्र काढायचं. म्हणलं पहिले चित्र काढून दे बाबा, काय बी कर म्हणलं. तर तुमच्या भावाला चित्र काढायला असतं तर भाऊ तुमचा आज चित्रकार असता. तर माझ्या मोठ्या भावानं कसं बसं काढलं अर्ध निम्म. तोपर्यंत आले आमचे मोठे फादर. ते म्हटले का थांब मी काढतो, तुला नाही जमायचं. तर आमचं फादर अगोदर बसणे कलाकार, त्यांनी 10 वेळा पुसलं चित्र, 10 वेळा काढलं. तर म्हटलं कसं तरी काढू द्यात, खरं काढलं म्हणलं एकदाच. तर चित्र तर काढून झालेलं, पण तुमच्या भावाला काय आवडलं नाही, त्याचा शेप बरोबर नव्हता हो. तर माझं मन आतनं म्हणलं साहेब उठा, काहीतरी करा, तुम्हीच काहीतरी करा, साहेब उठा, लवकर उठा. तर माझं कसं आहे, आलं मनात आणि केलं शेणात तर करायला लागते. तर अशी कोणती गोष्ट नाही ती तुमच्या भावाला जमत नाही आणि भाऊ जमल्याशिवाय राहत नाही. मग सपला की विषय. या रांगोळीवरून एवढी गोष्ट शिकलो की कोणतीही अवघड गोष्ट असू द्या ती फक्त मनापासून केली पाहिजे आणि ती नंतर अवघड अशी वाटतच नाही. तर रांगोळीचं आमचं अर्ध निम्म काम झालेलं, त्यात फक्त कलर भरायचं होतं. मग काय कलर भरायला घेतलं की आम्ही दोघा जणांनी. तर 2 मिनिटात बिगी कलर भरून घेतलं, झाम 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 झाम. तर रांगोळीत कलर भरण्यापेक्षा आयुष्यात कलर भरायला अवघड आहे. तर फायनली सगळं झालेलं, शेवटला फक्त पांढरा कलर भरायचा होता. तर तो पण लागलीच कलर भरून घेतला. तर आमचं फादरला पण आमचे कष्ट बघवलं नाही म्हणून आमचं फादर पण आले जरा थोडी मदत करायला. तर लास्टला माझ्या लाडक्या बहिणीने डिझाईन चांगली दिसण्यासाठी फुल्ल फुल्ल गाडीत बसली. तिने मग ती पण काढून घेतली बिगी बिगी झाम झाम झाम. तर फायनली आमची सगळी रांगोळी झालेली. तर नाव तर टाका लागते, मग माझं नाव टाकून घेतली ब्लॉगर साया. तर येण्या जाण्याने दिसायला लागते कोणी काढली ती रांगोळी. तर फायनली तर सगळं कंप्लीट झालेलं. तर बहिणीने तर दिवा पण लावून घेतला. आणि तुमच्या भावानं रांगोळी कशी काढली ती कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल जाऊन तेवढं सबस्क्राईब करा आणि भावाला तेवढं फॉलो करून जावा. तर भावानं टेक केअर, बाय बाय, लव्ह यू.